जीवनामध्ये गुरूंची काय आवश्यकता असते ही जर समजून घ्यायची असेल तर त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे संत नामदेव महाराजांना द्यावं लागेल. संत नामदेव महाराजांनी आपल्या हृदयामध्ये विठ्ठलाला खेळवला, पण तरी सुद्धा अपूर्ण अवस्था होती. म्हणून विठ्ठलानंच बोध केला की गुरु कर. आणि ज्यावेळी ते गुरुकडे गेले ते पाहिलं तर पायामध्ये चामड्याच्या चपला आहेत. चामड्याचे जोडे घालून शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून स्वस्थ पडलेली व्यक्ती पाहिल्यानंतर नामदेव महाराजांच्या पायाची आग मस्तकाला गेली. हा काय माणूस चमत्कारिक आहे. आणि त्याने सांगितलं की ओ महाशय, देवावर पाय ठेवून झोपलेले आहात, तर पाय उचला. त्या नामदेव महाराजांकडे विसोबा खेचरांनी पाहिलं आणि म्हणाले, देवाच्या डोक्यावर श्रीमस्तकावर पाय आहेत का? मग असं करा, जरा बाजूला ठेवा ना, मी म्हातारा झालोय माणूस, जरा तिथून उचलून दुसरीकडे ठेवा माझे पाय. नामदेव महाराजांना राग आला होता, परंतु देवाच्या मस्तकावर ह्या माणसानं पाय ठेवलेले आहेत ते बघून किळसवानं वाटत होतं. राग आला होता, चीड आली होती. आणि म्हणून नामदेव महाराजांनी त्यांचे 2 पाय हातात धरले. आता कसे ठेवतील ते सांगायची गरज नाही. आता त्या महाशयांचे पाय जमिनीवर आपटून आहेत, मग तिथे सुद्धा पिंडी आली. संपूर्ण मंदिर नामदेव महाराजांनी त्यांना गोल फिरवलं. सगळ्या ठिकाणी पाय टाकून बघितले, जिथे त्यांचे पाय पडायचे तिथे पिंडी यायची. आणि मग मात्र नामदेव महाराजांची भ्रांती निघून गेली की ज्याचे पाय झेलण्यासाठी प्रत्यक्ष भगवान आपलं श्रीमस्तक पुढे करतात, ती व्यक्ती कोण असेल, केवढी महान असेल. आणि मग नामदेव महाराजांनी आपला अहमभाव विसरून त्या विसोबा खेचऱ्यांना साष्टांग दंडवत घातला. आणि मग त्या नामदेव महाराजांनी सांगितलं की मी माझ्या हृदयामध्ये देवाला खेळवला, पण मला देव कळला नाही. देव कळला असेल तर विसोबांमुळेच कळला. म्हणून त्याने आपल्या अभंगामध्ये सांगितलं, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. किती पुरच्छरण करा, किती पोथी पारायण करा, जप जाप्य होम हवन काहीही करा,